तुम्ही ते सावकारच का? सावकार ना? हो. ते माझ्या मैत्रिणी पाठवलंय मला. का बरं? तुम्ही ते व्याजाने पैसे देता वाटतं. देतो ना. द्या का? मग काय व्याजाने म्हणजे काय टक्के देता? माणसं पाहून. माणसं पाहून? मी समजले नाही, म्हणजे काय व्याज मग असं कसं काय? समोरचं व्यक्ती कसं आहे, काय आहे, किती दिवसात देणार आहे असं. आणि त्याच्याकडे काय शिल्लक आहे, काय आहे का त्याला माझ्याकडे ठेवण्यासाठी त्याच्याकडे. मला लागतं व्याजाने. की माझी मैत्रीण तर मला बोलली की काहीच नाही घेत म्हणे माझ्याकडनं, ते तू जाय म्हणे, तुझं आरामात काम होऊन जाईल म्हणे. तुमची ती मैत्रीण आहे ना, मी तिच्याकडून खरंच काही घेत नाही आणि ती माझ्याकडून कधी काही घेत नाही. मला काही लागलं तर. समजलं नाही मी काही. कारण ती मला कस्टमर देते ना. हा ते बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडनं व्याज नाही घेते, तिला फायदा झाला पाहिजे ना थोडा दोन पैशाचा. मग तुम्ही जसं तिला समजता तसं मला समजून थोडे पैसे द्या ना. मला असं काही नाही लागतंय, फक्त 50,000 लागताय. नाही पण त्यांना समजून द्यायचं म्हणजे मग तुम्ही जसं तिला समजता ना तसं मला समजा. मी पण तशीच आहे. म्हणजे तुमची तिची ओळख जुनी असेल, त्याच्यापेक्षा माझी जुनी मैत्रीण आहे ती. तर मला जास्त म्हणजे काही वायफट खर्चासाठी नाही लागत आहे. मला फक्त आहे ना शिल्लक दुकान टाकायचं आहे, गाळा म्हणजे स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी पैसे लागत आहे. पण त्याच्या बदला तुम्ही काय देणार मला? तिच्यासारखे नवीन नवीन कस्टमर आणून देईल. म्हणजे माझ्यासारख्या मुली, XYZ मुलं माणसं जे काही असतील, जे तुम्ही त्यांना डबल व्याज सांगा, असं मी करू शकते तुमच्यासाठी. अगं ती नुसती मला कस्टमर नाही आणून देत. हा, ती माझे काही पर्सनल कामं पण करते. काय काम आहे तुमची प्रश्न अशी ती करते? तिला विचारून पाहिजे ना. ती सांगणार नाही मला. सांगणारच नाही ती मला, कारण तिला माहिती आहे मग हिला सांगितलं ती गोष्ट दुसरीकडे जाईल. आणि मी सांगितलं तर तुला चालणार नाही. सांगा ना, पटल मला, सांगा. नक्की? हा पटल ना. मग अगं पर्सनल काम म्हणजे असं असतं ते. असं समजलं नाही मला काही. आता तुला समजावून सांगतो. सांगा. म्हणजे बघ, ऐक. पर्सनल म्हणजे एकमेकाच्या गरजा भागवणं. हा समजलं मला ते. समजलं ना? समजलं. मग तू करणार आहे? मी कसं काय करू? मग त्यामुळेच म्हणतो ना. नाही हो, मी नाही करू शकत. कारण तिची जागा मी तुला देऊच नाही शकत. नको तिची जागा मला. तुम्ही तिला द्या, पण मग मला द्या ह्या वेळेस 50,000 द्या. लागला तुम्ही तुमचे लवकरच देईल फेडून. नाही ना, मग त्याच्यासाठी तुला मला काहीतरी द्यावं लागेल ना. देते मी तुम्हाला कस्टमर. मला त्या कस्टमरचे काय घेणार, ती दुनियाभरचे कस्टमर देते. मी पण दिल त्याच्या डबलनी तुम्ही कमावशाल. व्याज नका देऊ मला तुम्ही त्याच्या मागे. मला जे पाहिजे ते भेटलं तर. थोडा विचार करावा लागेल मला. काय विचार करते, जगा व्यतिरिक्त काही मागितलं का? नाही, पण मग तुम्हाला असं द्यायचं थोडं योग्य नाही वाटत आहे मला. मी माणूस नाही का? आहे तुम्ही माणूस. तुमची जागा कुठं, माझी जागा कुठं आहे. तुम्ही मोठे सावकार, त्याच्यात बी फरक राहतो. फरक आहे ना. मग तुमचं राहणीमान, तुमची पैसे, म्हणजे भरपूर फरक आहे. तर तू तर माझ्यापेक्षा भारी राहते ना. राहिला काय, राहण्यावर नाही जाऊ माणसाच्या. मग कशावर जाऊ? स्वभाव आहे ना. म्हणजे आमचा स्वभाव खराब आहे. कोण बोलला असं? मग तुम्ही तेच म्हणता ना. स्वभाव चांगला आहे तुमचा, म्हणून मी तुमच्याकडे आले काही गोष्टी घेऊन. तुम्हाला 50,000 द्या, मी तुमचे लागलं तर ते हप्त्यातच फेडून देईल. माझ्या विश्वास करा. तुला एकदम स्पष्ट सांगतो. सांगा. मला पाहिजे ते तू देऊ शकते का? नाही. मग एक काम कर, तुला पाहिजे ते पैसे मी नाही देऊ शकत, तू जाऊ शकते. यावेळेस करा मला उपकार, माझ्यावर देऊन टाकल मी तुमचे पैसे लवकर. तुम्ही नाही देते का मला पैसे? मग नाही देऊ शकत. खूप आशेने आले होते मी, तिने सांगितलं म्हणून. जातो आता. काय करू ले पैसे त्याच्याकडे, त्यांनी आत्ताच काढले ते पैसे. आता मला पैशाची गरज आहे, त्यांना त्या गोष्टीची गरज आहे. तर मला पैशामुळे त्या गोष्टी कराव्याच लागतील, कारण ती देते ना. त्या मी दिलं तर मलाही पैसे भेटतील. मला व्याज नाही द्यावं लागणार त्यांना, आणि दुसरे लोक पण नाही आणावं लागणार. मी तिथं फिक्स होऊन जाते
तिचाही पत्ता कट करते, म्हणजे जे काय असेल ते सगळं माझं होईल. तर मजबुरी आहे, काय करू. करते, चला बघते काहीतरी विचारून परत. येऊ का? गेली नाही का अजून तू? नाही, गेले होते, पण मग थोडा विचार केला ना, परिस्थिती तशी आहे. थोडा विचार केला. आता जगात तर काही आहे नाही दुसरं काही ह्या गोष्टींशिवाय. त्याच्यामुळं आणि मी जगा व्यतिरिक्त काही मागितलं नाही तुझ्याकडे. नाही, मग तेच विचार केला मी थोडासा की ह्या गोष्टींपुढं काहीच नाही जगात. मग देईन मी तुम्हाला त्या गोष्टी. नक्की का? नक्की. तुम्ही मला पैसे द्या. तुम्ही मला द्या ते पैसे. परत मी तुमची फेड करणार नाही, तुम्ही माझी करणार नाही. चालेल का? फक्त व्याजाचा प्रश्न आहे, पैशाचा थोडी प्रश्न आहे. तुम्हाला मी काही गोष्टी देणार आहे, पैसा काहीच नाही त्याच्या पुढं. मग असं थोडी नाही, हे शक्यच नाही ना. आपण फक्त व्याज घेणार नाही ना. हा, नका घेऊ व्याज, मुद्दल तर घ्याल ना. हा, मुद्दल पाहिजे ना. बघू ते पुढं मुद्दल. आत्ता तर द्या, लय गरज आहे मला खरंच. अंगाला काटे आले होते मी हात लावल्यावर. येईल, सगळंच येईल मी हात लावल्यावर. काय बात करतो. द्या ना मग, घेऊ का पैसे? आता काय तुम्हाला काढायचं ते काढा भाऊ. माझ्या हाताने घेऊ? करा, आता सुरुवातच केली आहे ना. कुठं आहे तुमचं पाकिट? कुठं घातले तुम्ही? आहे का? किती खिशे तुमच्या पॅन्टीला? आहे ना याच्यात पैसे, बघू का? मग पैसेच घ्या, पाकिट नका घेऊ. पाकिटात काय ठेवलं? पैशातच ठेवलंय सगळं, म्हणून रिटर्न आले मी. असं आहे का? मग काय. चला, माझी येते आता. पाकिट तर खिशात घाला. पाकिट खिशात घालतो. मग पैसे घेऊन जा, पाकिट नका घेऊन जाऊ. चला ना मग. चला. पुढं काय होणार नाही, पाठीमागच होईल. बसा, चला तुम्ही बसा ना. चला, आम्ही आता जाते. बाकीची मजा नंतर करू. तर आराम करा, तेव्हा भेटू उद्या. म्हातारात काही ताकद नाही, भेटून गेले फुकटचे पैसे. आता काय मी त्या म्हाताराला भेटत पैसे देतात. झालं मग काम.